नमस्कार. दैनिक हेराल्ड संवाद कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका वेगळ्या व्यक्तिमत्वाशी चर्चा करणार आहोत. मात्र त्या व्यक्तिमत्वाविषयी आपण चर्चा करणार नाही आहोत. या कार्यक्रमामध्ये आपण व्यक्तिमत्वाविषयी चर्चा करतो. आता मात्र आपली जी चर्चा असणार आहे ती गोव्यावर जे संकट ओढवू घातलेलं आहे किंवा अनेक वर्ष जे संकट घोंगावत आहे त्या संकटाशी झुंज देणारे जे योद्धे आहेत ते आहेत राजेंद्र केरकर आणि आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नमस्कार, तुमचं स्वागत आहे. मला एक सांगा, गेली अनेक वर्षे हा लढा सुरू आहे. एका निर्णायक टप्प्यापर्यंत तो आला होता. सुप्रीम कोर्टने आदेश सुद्धा दिला होता. तर असं आता काय झालं की पुन्हा त्याच्या विरोधात लढा देण्याची वेळ आलेली आहे? आता सध्या काय झालं की कर्नाटकात विधानसभा निवडणुका ज्या आहेत त्या आलेल्या आहेत आणि निवडणुकीची पूर्वतयारी करण्यासाठी सत्ताधारी असू दे किंवा विरोधी पक्ष असू दे, कर्नाटकामध्ये त्यांना वाटतं की महागाई हा विषय केवळ पाण्याचा विषय नाही तर तो भावनिक विषय आहे. आणि त्यांची धारणा अशी झालेली आहे की महागाईमध्ये प्रचंड पाणी वाया जात आहे अरबी सागरामध्ये. ते पाणी जर आपल्या प्रदेशामध्ये नेलं तर लोकांच्या जी पिण्याच्या पाण्याची किंवा सिंचनाची गरज आहे त्याची पूर्तता करता येईल अशा प्रकारची धारणा त्यांची झालेली आहे. आणि ती धारणा गेल्या एक अर्धशतकापासून कर्नाटकातल्या राजकारण्यावरती कर्नाटकातल्या सत्ताधाऱ्यावरती ती आहे. आणि त्याची पूर्तता करण्यासाठी लोकांना निवडणुकीमध्ये भावनिक मुद्दा करून जास्तीत जास्त मतं कशी मिळवता येईल या दृष्टिकोनातून हा विषय तो वापरला जात आहे. आणि त्यामुळे आता या संदर्भात गोव्यासाठी एक ते मोठं संकट आहे. कारण आपलं राज्य जे आहे ते एकदम छोटं राज्य आहे. 3702 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेले राज्य. बेळगाव तुम्ही घ्या किंवा उत्तर कन्नड घ्या किंवा या बाजूला महाराष्ट्रात सिंधुदुर्ग आहे, ती 3 पटीनं गोव्यापेक्षा मोठी आहे. आपलं छोटं राज्य आहे आणि या छोट्या राज्याच्या संदर्भात भारत सरकारने जेव्हा गोवा जो आहे तो केंद्रशासित केला तर त्यावेळेला आपल्या राजकारण्यांनी जर निर्णय घेतला असता एकमताने की आपल्या राज्यामध्ये जे कर्नाटकातून महाराष्ट्रातून येणारे जलस्रोत आहेत ते सुरक्षित ठेवणं गरजेचं आहे. परंतु गेल्या 50 वर्षात अशा प्रकारचा विषय कधी विधानसभेमध्ये चर्चेला आलेला नाही. आणि त्या संदर्भात आपल्या राजकारण्यांनी, नेत्यांनी, विरोधी पक्ष नेत्यांनी किंवा सत्ताधाऱ्यांनी त्या संदर्भात निर्णयही घेतला नाही. आणि केंद्राकडून जर तशा पद्धतीने त्यांनी आश्वासन घेतलं असतं, कारण आज जर भारत ब्रिटिश इंडिया आणि पोर्चुगीज इंडिया अशी 2 राष्ट्र होती. आणि मला वाटत नाही की ब्रिटिश इंडियातला जो भाग होता तो जर त्याने गोव्याकडे वक्रदृष्टी फिरवली असती तर तो आंतरराष्ट्रीय मुद्दा झाला असता ना. बरोबर. पण आज जेव्हा हे जे राज्य आहे ते राज्य त्याने केंद्रशासित केलं त्यावेळेला जर अशा प्रकारचा निर्णय झाला असता की आपण या राज्यात येणारे सगळे जलस्रोत सुरक्षित ठेवू, इथल्या लोकांचं जे वर्तमान आणि भविष्य सुरक्षित ठेवू, अशा प्रकारचा जर निर्णय झाला असता तर आज जे संकट आलं ते येणार नव्हतं. आज कसं झालंय की कर्नाटकातल्या लोकांना वाटतंय की महाजन आयोगाने जो भाग महाराष्ट्राला दिलेला आहे त्या भागातलं पाणी उपसा करून जर आपण ते हुबळी धारवाडला नेलं तर नंतरच्या कालखंडामध्ये हा जर भाग पुन्हा महाराष्ट्रामध्ये गेला तर पाणी त्यांना वापरता येतं. कारण जे मुल्ले पेरियार या ठिकाणी झाला ना, म्हणजे मद्रास प्रेसिडेन्सी असताना केरळचं पाणी त्यांनी तामिळनाडूला नेलं आणि आता तामिळनाडू वेगळं राज्य आणि केरळ वेगळं राज्य झालं. दोन्ही राज्य अस्तित्वात आहे. पाणी केरळचं लोक वापरतात तामिळनाडूची. म्हणजे अशी परिस्थिती झाली की आता गेली 100 वर्ष लोक संघर्ष करतात केरळचे की आपल्या राज्यातलं पाणी आपणाला मिळावं. पण त्यावेळेला जो करार झाला त्या करारानुसार ते पाणी तामिळनाडूमध्ये येतं. आता या ठिकाणी कर्नाटकाला काय करावं असं वाटलं की हे पाणी एकदा आपण नेलं मग तो महाराष्ट्रात गेला भाग किंवा आणखी कुठं गेला त्यांना त्याची काही सुतक नाही. आणि त्याच दृष्टिकोनातून कर्नाटक राज्य जे आहे त्यांच्याकडे एकंदर बेळगाव जिल्हा घ्या किंवा धारवाडचा परिसर घ्या किंवा गदग घ्या, सगळीकडे पाण्याचे स्रोत आहेत. ते असताना त्यांनी एका छोट्या राज्याकडे जाणारी छोटी नदी, तुम्ही कल्पना करा की
आपली जी म्हादई नदी आहे, जिला आपण मांडवी म्हणतो, हो. ती मांडवी नदी तिची लांबी जी आहे ती 111 किलोमीटर आहे. त्या उलट कृष्णेची उपनदी असणारी मलप्रभा नदी आहे, तिची लांबी जी आहे 136 किलोमीटर आहे. त्यापेक्षा तिचं जे संचय क्षेत्र आहे ते जवळजवळ 3 पटीने जादा आहे. ही कृष्णेची एक उपनदी आहे, छोटी नदी आहे, परंतु मलप्रभा नदी तिचं एकंदर स्वरूप बघितलं, तिच्यावरचं धरण बघितलं. 1973 मध्ये कर्नाटकाने रेणुका सागर येथे जलाशय निर्माण केला, सौदत्ती. आणि तो जलाशय काय झाला की धरण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी काय स्वप्न बघितलं होतं की या धरणामुळे आपल्या उत्तर कर्नाटकातल्या बऱ्याच प्रदेशाला आपण सिंचनाची सुविधा पुरवू. आणि त्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात कालवे बांधले, पाट बांधले. परंतु हे सगळं करत असताना सगळी रचना जी आहे ती सदोष पूर्ण झाली. आणि त्यामुळे कर्नाटकाची उच्च समिती जी आहे, हाय लेवल कमिटी जी आहे, त्यांनी नेमलेली कमिटी, तर त्या कमिटीने असा मुद्दा मांडला की तुम्ही हे पाणी जे आहे 150 किलोमीटरवरून तुम्ही म्हादई खोऱ्यातलं पाणी तुम्ही मलप्रभेच्या खोऱ्यात आणतात. हे करण्याऐवजी जर या धरणाच्या पाटांना, या धरणाच्या कालव्यांना जी गळती लागलेली आहे ती जर तुम्ही रोखली आणि त्या संदर्भात उपाययोजना केली तर पिण्याच्या पाण्याची गरज ह्या प्रदेशाची भागणार आहे. परंतु ते न करता त्यांनी आपल्याकडे काय झाले की भारत स्वतंत्र झाल्यानंतर वेगवेगळ्या लॉबी ज्या आहेत ते आपला हेतू साध्य करण्यासाठी कार्यरत झाल्या. सुरुवातीला जर बघितलं तर टिंबर लॉबी सक्रिय होती. भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्या लॉबीनी पूर्णपणे जंगलं जी आहेत ती नष्ट करायला सुरुवात केली. मोठमोठे महावृक्ष जे आहेत ते इमारती बांधण्यासाठी, फर्निचरसाठी त्यांनी तोडले. आज भयानक परिस्थिती झाली. आता दुसरी लॉबी आपल्या देशामध्ये, आपल्या देशाच्या मुळावरती उठलेली आहे, ती म्हणजे सिमेंट कॉन्क्रीटची लॉबी. आज जर तुम्ही उत्तराखंडमध्ये गेलात, ज्योतिर्मठ किंवा जोशीमठ ज्याला म्हणतात, आज ज्योतिर्मठ जोशीमठची परिस्थिती जी आहे ती सिमेंट कॉन्क्रीट लॉबीला प्रोत्साहन दिल्यामुळे, राजाश्रय दिल्यामुळे आज तो प्रदेश जो आहे तो विनाशाच्या उंबरठ्याखाली आहे. मी तर म्हणेन की ते ढासळत चाललेलं आहे. त्याला मुख्यतः कारण जे आहे ते सिमेंट कॉन्क्रीट लॉबी आहे. आणि आपल्याकडे ह्या प्रदेशामध्ये ही लॉबी जी आहे ती कर्नाटकात सुद्धा कार्यरत झालेली आहे. तुम्ही पार्श्वभूमी सांगितली, हा प्रश्न कसा निर्माण झाला. ही नदी जी आहे म्हादई, ही कर्नाटकातून वाहत येते गोव्यामध्ये, त्याची एक भाग महाराष्ट्रामध्ये जातो. मला एक सांगा, ह्या पाण्याचं वाटप कधीतरी होणार होतं. गोवा सरकारने आपली मूळ जी केस आहे ती मागे घेत लवादाची मागणी केली, लवाद नेमला. लवादाची मागणी जी होती ती बरोबर होती, लवाद मागणं योग्य होतं, लवादाचा आता निर्णय आलेला आहे. नेमकी चूक गोवा सरकारने केली होती की तो निर्णय बरोबर होता? गोवा सरकारचं काय झालं की 1999 मध्ये म्हादई अभयारण्य आणि नेत्रावळी अभयारण्य ही 2 अभयारण्याची अधिसूचना आली. एक सांगेला आणि एक सत्तरीमध्ये. ही दोन्ही अभयारण्याचा जर आपण एकंदर विचार केला तर लक्षात येईल की गोव्याची जलसुरक्षता राखण्यासाठी आम्ही तेव्हाचे जे राज्यपाल होते लेफ्टनंट जनरल जॅकोब यांना जाऊन भेटलो. त्यांना पटवून दिलं की गोव्याचे जे जलस्रोत आहे ते सुरक्षित राहण्यासाठी आम्हाला ही अभयारण्य हवी. आणि राष्ट्रपती राजवटीच्या शेवटच्या दिवशी त्यांनी ती अधिसूचना काढली. परंतु 1999 पासून जर आपण बघितलं तर आजतागायत त्याचं फायनल नोटिफिकेशन, अंतिम अधिसूचना जी आहे ती गोवा सरकारने काढलेली नाही. सुरुवातीला ही अधिसूचना लागू झाल्यानंतर सरकारने डिनोटिफाय करा, म्हणजे काही जे क्षेत्र आहे, जंगल क्षेत्र आहे ते वगळण्याचा त्यांनी प्रयत्न केला. परंतु सुप्रीम कोर्टने सांगितलं, त्यांची जी उच्चाधिकार समिती आहे त्यांनी भेट दिली ह्या परिसराला आणि शेवटी त्यांनी सांगितलं की इथलं तुम्हाला गवत सुद्धा नेता येणार नाही असा निर्णय दिला. परंतु या निर्णयाचं पालन करणं सोडा, गोवा सरकारने अंतिम अधिसूचना काढली नाही. मी सरकारला सांगत होतो की ही अधिसूचना जी आहे हे एक मोठं शस्त्र तुम्हाला वापरता येईल कर्नाटकाच्या विरोधात. परंतु ते शस्त्र न वापरल्यामुळे ह्यांना कोणताच आधार उरला नाही. कारण आपल्या निवृत्तीच्या 1 दिवस अगोदर एका केंद्रीय जल खात्याच्या अधिकाऱ्याने कर्नाटकाला पत्र दिलं. ते पत्र जे आहे ते 30 एप्रिल 2002 या दिवशी दिलं. त्या पत्रात त्यांनी काय म्हटलं की कर्नाटक गेली कित्येक वर्ष हा विषय जो आहे ते लावून धरत आहे.
त्यांच्याकडे त्यांनी DPR तयार केले. त्यांनी या संदर्भात जे पर्यावरणीय दाखले जे मिळवण्यासाठी काय प्रयत्न करायला हवे ते प्रकल्प त्यांनी सादर केला आणि नीरी सारख्या संस्थेने त्यांना त्यावेळेला मान्यता दिली. तर या सगळ्या गोष्टींचा आधार घेऊन त्यांनी आपला प्रकल्प जो होता 7.56 TMC फीट पाणी तो पुढे केला आणि तो प्रकल्प जो आहे त्याला त्यांनी केंद्रीय जे जल संसाधन खातं आहे त्याच्याकडून मान्यता मिळवली आणि तशा प्रकारचं पत्र जे आहे की आम्हाला हे पाणी वळवण्यासाठी त्यांनी परवानगी जी आहे ती द्यावी. त्या मुद्द्यावरती त्यांना ते पत्र दिलं आणि तो अधिकारी निवृत्त होऊन गेला. पण तो लवाद जो मध्ये आला ते लवाद जे आला ते सांगतो की मग हे पत्र दिल्यानंतर गोवा सरकारवरती मोठं म्हणजे संकट आल्यासारखं झालं आणि तेव्हा सर्वपक्षीय शिष्टमंडळ जे आहे तेव्हाचे मुख्यमंत्री जे आहे त्यांनी प्रधानमंत्र्याकडे नेलं आणि त्यावेळेचे अटल बिहारी वाजपेयी जे होते प्रधानमंत्री त्यांनी ते पत्र स्थगित ठेवलं. पत्र स्थगित ठेवलं तरी कर्नाटकाने आपले जे प्रयत्न जे होते ते सोडले नाहीत, कायम ठेवले चालू. आणि त्यात त्यांनी बघितलं की आता कर्नाटक पूर्वतयारी करत आहे आपल्या एकंदर प्रकल्पाची आणि आता ते आम्हाला ऐकणार नाही आणि म्हणून गोवा सरकारने ठरवलं की आम्ही लवादाकडे जाऊ. 1956 मध्ये भारत सरकारने लवाद स्थापन केली. तर त्यामागे एकच भूमिका होती की नद्यांच्या पाण्याचा वापर करण्यासाठी राज्यामध्ये जो संघर्ष होत होता तो संघर्ष मिटवणं केंद्र सरकारच्या हाती नव्हतं आणि म्हणून त्यांनी त्या कायद्यानुसार लवाद स्थापन केलं आणि अशाच पद्धतीनं गोवा सरकारने त्यावेळेला 2002 मध्ये मागणी केली केंद्राकडे की आम्हाला तुम्ही लवाद द्या कारण कर्नाटक ऐकणार नाही. पण तो निर्णय तो बरोबर होता लवाद मागण्याचा जो निर्णय होता तर त्याच्या विरोधात मी सातत्याने मराठी, कोकणी आणि इंग्रजी या तिन्ही वर्तमानपत्रात आपण जर त्यावेळेचे हेराल्डचे अंक चाळले किंवा बाकी वर्तमानपत्रांचे अंक जर चाळले तर आपल्याला लक्षात येईल की आम्ही मोठं पत्र जे आहे ते सरकारला दिलं होतं आणि तेच पत्र आम्ही छापून वर्तमानपत्रात आणलं होतं आणि गोवा सरकारने लवादाची मागणी करू नये अशी आर्जवी आम्ही त्यांना विनंती केली होती. परंतु सरकार जे आहे लवाद मागण्याचा परिणाम आता काय झाले तर लवाद मागण्याचा जेव्हा आपण लवाद मागतो ना त्यावेळेला एक लक्षात घेतलं पाहिजे की लवाद जे आहे ते पाण्याचं वाटप करत आहे. त्याच्यापूर्वी गोवा सरकारने काय केलं की त्यांनी विधानसभेमध्ये व्हिक्टोरिया फर्नांडिस जेव्हा आमदार होत्या तर त्यांना आम्ही जाऊन भेटलो आणि त्यांना सांगितली परिस्थिती. तर त्यांना ह्या सगळ्या गोष्टीचं भवितव्याचा विचार ज्ञात होता आणि महादेव बचाव अभियानाच्या खूप बैठकींना सुरुवातीच्या त्या उपस्थित राहायच्या. त्यामुळे त्यांनी त्या संदर्भातला ठराव विधानसभेमध्ये मांडला आणि विधानसभेमध्ये मांडताना त्यांनी सांगितलं की गोवा हे पाण्याचं दुर्भिक्ष असलेले राज्य आहे, वॉटर डेफिसिट स्टेट. आणि तो एक आनंदाची बाब म्हणजे त्यावेळेला जे विरोधी आणि सत्ताधारी दोन्ही पक्षाच्या आमदारांनी एकत्र येऊन तो ठराव पास केला आणि गोवा वॉटर डेफिसिट राज्य म्हणून सगळा गाजावाजा करून वर्तमानपत्रात आलं. परंतु जेव्हा तुम्ही वॉटर डेफिसिट स्टेट करतात तेव्हा त्याच्यासाठी आवश्यक जो कागदोपत्री पुरावा पाहिजे तो निर्माण करणं गरजेचं होतं. त्या दृष्टिकोनातून आपण मुक्त झाल्यानंतर गोवा मुक्त झाल्यानंतर जसं प्रयत्न करण्यात आला नाही. 1998 मध्ये आपल्या नद्यांचे मास्टर प्लॅन झाले. एकंदर आपण विचार केला तर लक्षात येईल की नद्या संदर्भात आपल्याकडे किती निरक्षरता आहे की मास्टर प्लॅन तयार करण्यासाठी 1998 साल उजाडावं लागलं. आणि त्यावेळेला हे मास्टर प्लॅन झाल्यामुळे एकंदर नद्याच्या पाण्याचा वापर कसा करावा हे आपण त्या संदर्भात जे मुद्दे होते ते आपण लवादासमोर ठेवू शकलो. परंतु तोपर्यंत लवाद अस्तित्वात आलं नाही. 2002 मध्ये मागणी केली परंतु ती अमान्य झाली मागणी. म्हणजे त्या केंद्र सरकारने काही विचारच केला नाही आणि शेवटी मग गोवा सरकार सर्वोच्च न्यायालयात गेलं आणि सर्वोच्च न्यायालयाने मग त्या संदर्भात 2009 मध्ये आदेश दिला आणि तो 2009 मध्ये जरी आदेश दिला तरी 2013 पर्यंत त्यांनी लवाद जे आहे ते नियुक्तच केलं नाही. शेवटी 2013 मध्ये त्यांनी लवाद नियुक्त केले. JM पांचाळ जे आहे त्यांना अध्यक्ष केलं आणि अध्यक्ष करून मग हे लवाद जे आहे ते 2014 पासून कार्यरत. लवाद न नेमता हा लढा कसा पुढे नेता आला असता? लवाद न नेमता मी सांगितल्याप्रमाणे की आपल्या भारताचा जो कायदा आहे 1972चा कायदा तो वन्यजीव संरक्षण कायदा आहे. तो खूप महत्त्वाचा कायदा आहे. त्याचा
वापर जर ढालीसारखा करून गोवा सरकारने आम्हाला हे पाणी जे आहे, हे पाणी जे आहे तो नैसर्गिक प्रवाह जो आहे तो एका अभयारण्याच्या दिशेने येतो, एका राष्ट्रीय उद्यानाच्या दिशेने जातो. आमची जी म्हादई अभयारण्य, महावीर अभयारण्य किंवा मोले राष्ट्रीय उद्यान किंवा आपल्याकडे बोंडला जे आहे आणि डॉक्टर सलीम अली पक्षी अभयारण्य, या सगळ्यांचं अस्तित्व जे आहे आणि आपल्या नेत्रावळीचा जो काहीसा भाग आहे, तर त्यांचं अस्तित्व पूर्णपणे एका नदीवरती अवलंबून आहे. हे त्यांनी जर व्यवस्थितपणे जे वकील किंवा अशी फौज निर्माण करून, संशोधकांची फौज निर्माण करून त्या संदर्भात अहवाल तयार केले असते आणि ते जर त्यांनी सर्वोच्च न्यायालयासमोर किंवा आपल्या वेगवेगळ्या केंद्रीय यंत्रणेसमोर ठेवले असते तर निश्चितपणे गोव्याला म्हणजे पर्याय होता लढ्यासाठी पर्याय होता. परंतु त्या संदर्भात आपलं सरकार होतं ते आपल्या सरकारला फक्त काळजी होती गोव्यातल्या खनिज संपत्तीची. कारण अभयारण्य जे आहेत ती सगळी अभयारण्य म्हणजे असं आहे की आपल्या भारतामध्ये ज्या ज्या ठिकाणी समृद्ध जंगलं आहेत, ज्या ज्या ठिकाणी समृद्ध जलस्रोत आहेत, त्या त्या ठिकाणी खनिजाचे साठे आहेत. तर हे खनिजाचे साठे राष्ट्रीय संपत्ती आहे. ते राष्ट्रीय संपत्तीवरती सगळ्यांचा डोळा आहे आणि मोठ्या लोकांच्या सगळ्या खाणी ज्या आहेत तर नेत्रावळीमध्ये आणि म्हादईमध्ये होत्या. तर सरकारला वाटत होतं की हे सगळं आपण करू. आणि 1999 मध्ये अभयारण्याची अधिसूचना आलेली असताना बेकायदेशीरपणे गोव्यामध्ये खाणी चालू होत्या. ही सगळ्या बाबी ज्या होत्या त्या आम्ही लक्षात आणून दिल्या. गोवा फाउंडेशनने त्या संदर्भात याचिका दाखल केली आणि केंद्रीय उच्चाधिकार समितीने आम्ही पत्रव्यवहार केला त्यांच्याकडे आणि शेवटी त्यांनी ऑर्डर पास केली 2003 मध्ये नोव्हेंबरच्या 6 तारखेला की तुम्ही ह्या सगळ्या खाणी बंद करा म्हणून. शेवटी सरकारला त्या खाणी बंद कराव्या. सरकारचा डोळा ह्या गोष्टीवरती होता. त्यांना गोव्यातलं पाणी, गोव्याचं भवितव्य, गोव्याचा प्राणवायू याचं काही सोयीसुतक नव्हतं आणि त्यामुळे त्यांनी लवाद जे आहे ते लवादाची मागणी केली आणि लवादाची मागणी केल्यामुळे आज लवादाने जो निर्णय दिलेला आहे तो मान्य करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. जर मान्य न करणार तर त्याच्या संदर्भात आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये आपली लढाई जी आहे ती सक्षम केली पाहिजे. दर्शक हो, तुम्ही बघत आहात म्हादईचा लढा आणि त्याच्या योद्धा जे आहेत राजेंद्र केरकर ते आपल्याला सांगत आहेत की लवादाकडे जाण्याचा निर्णय कसा चुकीचा होता. तुम्ही बघत राहा हेराल्ड टीव्ही. आपण काही क्षणांची विश्रांती घेऊया आणि पुन्हा तुमच्या भेटीला आम्ही येणार आहोत. तुम्ही बघत राहा हेराल्ड टीव्ही. तोवर नमस्कार. एक अर्धा मिनिट परत